वाघमारे म्हणजे तुम्ही बी आपल्या आठवणी जपून ठेवल्यात म्हणायचं. वाघमारे ती ट्रिप ना मी कधीच विसरू शकत नाही बघ. किती मजा केली होती ना आपण. आणि तुम्हाला आठवत किती काय काय घडलं होतं त्या ट्रिप मध्ये. ती रुपाली आणि पुष्कर बी तिथंच आले होते तेव्हा. होय. आणि मम्मी साहेबांनी मला पकडायला गुंड पाठवले होते. त्यांनी चुकून रुपालीला पकडलं. वाघमारे तुम्हाला ते आठवतंय का तुम्ही तिथं हरवला होता. सत्या 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 अरे इथं आहे मी. सत्या. हा मग ते कसं विसरेन. अहो मला तर येड लागल्यासारखं शोधत होतो मी तुम्हाला. माझा जीव एवढा कासावीस झाला होता ना तुम्ही नसताना. वाघमारे अहो तुमच्या हरवल्यामुळे ना माझ्यावर मरण्याचीच वेळ आली होती. अहो कुठे गेला होता तुम्ही वाघमारे. मी कुठे कुठे उडकलो तुम्हाला माहितीये काय. अहो माझी काय अवस्था झाली होती तुम्हाला माहितीये का. वाघमारे आधी कशा होता ना तुम्ही. एकदम अशा भित्र्या. मम्मी म्हणतात अशा एकदम नेबळट होता बघा तुम्ही. नेबळट. अहो आई ग आई. सॉरी 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 सॉरी. वाघमारे अहो सॉरी कशाला म्हणताय तुम्ही. मला नाही लागलं. मग तुमचे हात खूप नाजूक आहेत ना. मग तुमच्या हाताला लागलं म्हणून मी ओरडलो. साधन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला. निघते मी. धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं सत्या खरंच लय दुरावा आलाय का रे आपल्या नात्यात. कधीच मिटणार नाही का तू. तुझं माझं जग कधीच एक नाही होऊ शकत का. नाही वाघमारे काळजी करू नका. आपल्या नात्यात लय मोठा दुरावा आला हे खरं आहे. पण तो दुरावा मी लवकरच दूर करेन. सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही तर मला ओळखलेच असेल. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी कॉन्स्टेबल मयुरी. तर गाईज हेच आहे ते भवानीनगर पोलीस स्टेशन जिथे आमच्या सिनियर इन्स्पेक्टर वाघमारे मॅडमनी आणि सत्यदादांनी एका आरोपीच्या बायकोची डिलिव्हरी केली. तोच आरोपी ज्याने सत्यदादांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तरी पण सत्यदादांनी आणि वाघमारे मॅडमनी त्याच्या बायकोची सुखरूप डिलिव्हरी केली. तेही कोणतेही मेडिकल नॉलेज आणि सपोर्ट नसताना. तर गाईज या आपण आतमध्ये पोलीस स्टेशनकडे जाऊ. आणि गाईज हेच आहे ते टेबल ज्या टेबलावर लक्ष्मीच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली. भारती मॅडम. आणि गाईज हे आहे आपलं नेहमीप्रमाणे तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं भवानीनगर पोलीस स्टेशन. आणि इथेच आपल्या वाघमारे
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम आजचा पेपर वाचला? नाही, वाचेन थोड्या वेळात. हो नंतर नको, आताच वाचा. तुमच्या आणि सत्यदादांच्या कामाची दखल घेऊन आमदार साहेबांनी तात्पुरत्या पुलाची व्यवस्था केली. आता पक्का पूल बनेपर्यंत रहदारीची कामं अजिबात थांबणार नाहीत. आर्मी अगदी युद्ध पातळीवर पुलाचं काम सुरू करते. आमदारांच्या विनंतीचा भारतीय आर्मीनं मान राखलाय. आमदार साहेबांनी तुमच्या कामाची दखल घेत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तुमच्या दोघांचंही अभिनंदन केलेलं आहे. साताऱ्याच्या इतिहासात अशी गौरवास्पद घटना पहिल्यांदाच घडली. सत्यजित सुर्वे आणि इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम यांनी जनमानसात एक प्रकारे माणुसकीचा संदेश दिलाय. आणि पडवळ द्या इकडे पेपर द्या, मी वाचते. चला कामं करा तुमची. सध्या तू वाईट नाहीयेस, तू खूप चांगला आहेस. पण मला कळत नाही त्या रात्री तुला काय झालं होतं. का राक्षसासारखा वागलास. तू असाच राहणार आहे. तुला जनतेसाठी धावपळ करताना बघून माझा ऊर भरून येतो. या बाबतीत मला नेहमीच तुझा अभिमान वाटला. जैन सर. जैन वाघमारे, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं सर? तात्यासाहेब मोहिते जेलमधून फरार झाले. काय? हो. पण कसं घडलं हे? तात्यासाहेब पळून गेले जेलमधून. त्याने एका पोलिसाचा गळा दाबून त्याला बेशुद्ध केला आणि तिथून पळून गेलाय तो. इन्स्पेक्टर, नक्कीच जेल अथॉरिटीज मधलं कुणीतरी त्यांना मदत केली. त्याशिवाय हे शक्य नाही. मलाही असंच वाटतंय. याची चौकशी तर होईलच, पण अलर्ट म्हणून मी सगळ्या पोलीस स्टेशनला त्याची वॉर्निंग देऊन टाकले. हे बघा, तुम्हीही अलर्ट व्हा सगळीकडे. ओके? येस सर. ठीक आहे. जय. भारती मॅडम, पडवळ, भंडारे मामा, मयुरी. काय झालं मॅडम? तात्यासाहेब जेलमधून फरार झालेत. काय?